विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवसांचा अवधी जो आहे तो शिल्लक आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेची जोरदार तयारी जी आहे ती केली जाते। महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या सुद्धा जागावाटपाची जी आहे मुंबईमध्ये चर्चा केली जाते। मात्र महाविकास आघाडीचं सत्ता केंद्र बनतंय ते म्हणजे पुण्यातलं मोदीबाग हे ठिकाण। पुण्यातल्या मोदीबागेमध्ये शरद पवारांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयातून शरद पवारांनी आता महायुतीला हादरे द्यायला सुरुवात केली आहे। त्याची सुरुवात झाली ती म्हणजे आजच्या सकाळपासून। आज माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी सकाळी 8 वाजता शरद पवारांची मोदीबाग या घरी निवासस्थळी भेट घेतली। जवळपास 1 ते सव्वा तास शरद पवार आणि बबन शिंदे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली आणि बबन शिंदे हे शरद पवार गटाच्या वाटेवरती असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन शिंदे आणि संजय शिंदे या दोन बंधूंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि शरद पवारांची साथ सोडत भाजपला लोकसभेमध्ये म्हणजे महायुतीला मदत केली। मात्र जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ यायला लागली आहे तसे अजित पवारांचे अनेक आमदार हे खाजगीमध्ये शरद पवारांच्या भेटी घेत असल्याची माहिती सध्या मिळते आणि शरद पवारांची आज बबन शिंदेंकडून पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी भेट घेण्यात आली। बबन शिंदे यांचा जवळपास 2 तारखेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। मात्र बंडखोरी करून म्हणजे खरं तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवारांकडून पुन्हा पक्षामध्ये घेतलं जातं का, हा खरं तर आता कळीचा मुद्दा बनलेला आहे। राज्यामध्ये इंदापूर असेल त्याचबरोबर अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये जी चर्चा केली जाते अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना किंवा नेत्यांना पुन्हा पक्षामध्ये घेऊ नये अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो खरं तर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांना दिला जातोय आणि त्यांच्या खरं तर पक्षामध्ये घेण्याला थेट विरोध जो आहे तो केला जातोय। मात्र आज बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडमधले अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी सुद्धा माजी नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेतली। जवळपास या महिन्यामध्ये विलास लांडेंच्या शरद पवारांसोबत 2 बैठका झाल्या। मात्र विलास लांडे यांनी आपला राजकीय निर्णय जो आहे तो अजूनही जाहीर केलेला नाही। त्यामुळे विलास लांडे आपली राजकीय भूमिका का जाहीर करत नाहीत हा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे। मात्र आत्तापर्यंत 2 वेळा शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे। अजित पवार गटाचे एक एक करून नेते जे आहेत ते शरद पवारांना खाजगीमध्ये भेटतायत। अनेक आमदार भेटून गेल्याचा दावा जो आहे तो सुद्धा शरद पवार गटातल्या नेत्यांकडून केला जातोय। मात्र राज्यातल्या महाविकास आघाडीची गणितं ही पुण्यातल्या खरं तर मोदीबागेतून शरद पवार जमवत आहेत अशा पद्धतीची चर्चा आता रंगू लागलेली आहे। पुण्यातल्या मोदीबागेमध्ये जवळपास सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत शरद पवार जवळपास 5 तास राज्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात आणि या भेटीगाठीमधूनच राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा जो आहे तो पवारांकडून घेतला जातो आणि महायुतीला त्याच तोडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या महाविकास आघाडीकडून म्हणजे शरद पवारांकडून केला जातोय। शरद पवारांनी आज पुण्यातल्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांसुद्धा मारल्या आणि या गप्पांमध्ये शरद पवारांनी स्पष्ट केलंय की महाविकास आघाडीचं प्रथम लक्ष असणार आहे ते म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणणं। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणार का। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी जाहीर व्यासपीठावरून काँग्रेस त्याचबरोबर शरद पवारांना आवाहन केलेलं होतं की काही करा, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जो आहे तो घोषित करा। मात्र वारंवार शरद पवारांकडून जाहीर व्यासपीठांवरती माध्यमांमध्ये स्पष्ट केलं जातंय किंवा आज अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना सुद्धा शरद पवारांनी हे स्पष्ट केलं की मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा विधानसभा निवडणुकीनंतरच घेतला जाईल। आमदारांची संख्या किती येते त्यावरती मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जो आहे तो ठरवला जाईल। मात्र शरद पवारांची एक एक करून अजित पवार गटातले आमदार जे आहेत ते भेट घेत आहेत, त्यामुळे महायुतीला तडे जात आहेत का किंवा महायुतीला शरद पवार हादरे देत आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं सूत्र ठरल्याची सुद्धा माहिती मिळते। ज्या खरं तर विधानसभा पक्षाची उमेदवारी ज्या मतदारसंघामध्ये मिळेल निवडून येण्याची क्षमता असलेल्याच उमेदवाराला किंवा त्या पक्षाला विधानसभेची उमेदवारी जी आहे ती दिली जाईल हे सूत्र महाविकास आघाडीमध्ये असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्या सूत्रानुसारच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जे आहे ते सुरू असल्याची सध्या माहिती मिळते। मात्र पुण्यातल्या मोदीबागेमध्ये शरद पवार एक एक करून जे विरोधी पक्षाचे खरं तर नेते शरद पवारांची भेट घेत आहेत त्यामुळे शरद पवार महायुतीला हादरे देत आहेत का किंवा अजित पवारांचे आमदार हे खरं तर शरद पवारांच्या गळाला लागलेत का असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे। कारण आज जवळपास 2 बड्या नेत्यांनी शरद पवारांची पुण्यातल्या मोदीबागेमध्ये भेट घेतली। त्याच्यामध्ये एक होते माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि दुसरे होते पिंपरी चिंचवडमधले विलास लांडे। 1995 पासून बबन शिंदे हे माढा विधानसभेमध्ये सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। गेल्या वेळेस संजय कोकाटे यांच्या विरोधामध्ये बबन शिंदेंनी जवळपास 75,000 मताधिक्यांनी आपला विजय जो आहे तो मिळवलेला होता। निष्ठावंत सहकारी म्हणून बबन शिंदेंची ओळख होती। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन शिंदेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर माढा विधानसभेमध्ये चित्र बदललंय अशा पद्धतीची चर्चा आहे।
मात्र बबन शिंदे हे खरंच शरद पवारांना का भिडतायत? बबन शिंदेंना राज्यामधल्या वातावरणाची कुणकुण लागली आहे का? किंवा बबन शिंदे आपल्या मुलासाठी शरद पवारांकडे फिल्डिंग लावतायत का? हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। बबन शिंदेंनी माढा विधानसभेमध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलेलं होतं की आता माझं वय झालेलं आहे, मुलाला एक संधी जी आहे ती देऊन बघा। त्यामुळे रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी बबन शिंदे शरद पवारांकडे फिल्डिंग लावतायत का? किंवा ज्या पद्धतीनं अपेक्षा बोलून दाखवलेली होती शरद पवारांना विनवणी करतायत का? हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला भोसरी विधानसभेमध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे यांचा अजित पवार गटामधून शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश झाला आणि अजित पवार हे खरं तर भोसरीमध्ये अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी करतायत अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सुरू आहे। मात्र सातत्यानं वारंवार विलास लांडेंकडून शरद पवारांच्या भेटी घातल्या जात आहेत। याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? विलास लांडे द्विधा मनस्थितीत आहेत का? किंवा विलास लांडे हे शरद पवारांकडे उमेदवारीसाठी शब्द घेतात का? हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र पुण्यातल्या मोदीबागेमध्ये बसून शरद पवार महायुतीला एक एक करून हादरे देत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवार गटाकडून जो दावा केला जातोय तो म्हणजे अजित पवार गटातले अनेक आमदार जे आहेत ते शरद पवार गटाच्या संपर्कामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून सुद्धा दावा केला जातोय की आमचा एकही आमदार जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये जाणार नाही। शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष आपल्याला लोकसभेमध्ये पाहायला मिळाला। मात्र या लोकसभेच्या संघर्षामध्ये शरद पवार गटानं 10 जागा लढवत जवळपास 8 जागा ज्या आहेत त्या राज्यामध्ये जिंकल्या। सध्या इलेक्टिव्ह मेरिटनुसार शरद पवार गटाला जागा मिळतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी 85 आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना किती जागा मिळतात हा जरी मुद्दा असला तरी आज अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी केलेलं मोठं वक्तव्य ते म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटनुसार काही जागांची अदलाबदल जी आहे ती होऊ शकते आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडी जी आहे तयारी राज्यामध्ये विधानसभेची करते। मात्र पुण्यातल्या मोदीबागे बसून अजित पवार गटाचे आमदार असतील किंवा इतर काही महायुतीमधल्या नेत्यांना शरद पवार गटामधून संपर्क केला जातोय का? किंवा ते स्वतःहून शरद पवारांच्या वाटेवरती आहेत का? हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे। त्याला कारण ठरलं ते म्हणजे 2 दिवसांपूर्वी इंदापूर विधानसभेमध्ये जी चर्चा होती ते म्हणजे भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवरती आहेत। त्या पद्धतीचे पोस्टर्स सोशल मीडियावरती व्हायरल झाले किंवा इंदापूरमधल्या शरद पवार गटातल्या नेत्यांनी थेट बारामतीमध्ये जाऊन गोविंदबागेमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि हर्षवर्धन पाटलांचं ठरण्याआधीच थेट हर्षवर्धन पाटलांच्या नावाला विरोध करत स्थानिक नेत्यांना प्राधान्य द्या अशा पद्धतीची मागणी शरद पवारांकडे केलेली आहे। त्यामुळे एक एक करून भाजपचे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत, अजित पवारांचे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहे। त्यामुळे पुण्यातल्या मोदीबागेमध्ये बसून आज खरं तर शरद पवार महायुतीला एक एक करून हादरे देत आहेत का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। काही दिवसांपूर्वी समरजित गाडगेंचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश झाला। दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटलांची चर्चा आहे। आज माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटून गेले आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे 4 माजी नगरसेवकांसह विलास लांडे आज शरद पवारांना भेटून गेलेले आहेत। त्यामुळे पुण्यातल्या मोदीबागेमध्ये बसून शरद पवार महायुतीला हादरे देत आहेत का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।